ज्या मंदिरामध्ये जिजाऊ माता यांनी नवस बोलला होता हे माझ्या मागचं जे मंदिर आहे, त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा ठेवण्यात आलं। बळा संभाजी महाराजांना कोणी मारलं होतं? औरंग्यानी। औरंग्या म्हणायचं, अभिमान आहे मला तुझा। छोटीशी इमारत दिसतीये ह्या जागेवरती आपल्या हिंदू स्वराज्याचे भूपती श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जन्मस्थान। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय? मजेत ना? मी तुमचा होस्ट प्रज्ञेश, स्वागत आहे तुमचं परत एकदा कलाकार बॅडी व्लॉग्स मध्ये। तर नेहमीप्रमाणे मॅजेस्टिक महाराष्ट्र या सिरीज मध्ये मी तुम्हाला परत एकदा घेऊन चाललोय। आज भटकंतीसाठी नाही, ही स्टोरी आहे माझ्या लहानपणीची, जेव्हा माझ्याप्रमाणे प्रत्येक लहान मुलाला वाटायचं की आयुष्यात एकदा तरी आपल्या सुपर हिरोला भेटावं। माझ्या लाईफमध्ये तो दिवस कधी येऊ नाही शकत, पण तरीही मी त्यांना रोज बघायचो। स्कूलमध्ये, कॉलेज, मंदिर, अगदी जिथं जाईल तिथे सगळीकडेच त्यांची उपस्थिती तेव्हा पण होती, आज पण आहे आणि कायम असणार। तर चला आज तुम्हाला घेऊन जातो असा जागी जिथे अखंड स्वराज्याचे भूपती, मुघल साम्राज्याचा विनाश आणि स्वराज्याचे सुवर्णरत्न राजेशिव छत्रपती यांचा जन्म झाला। तर शुभ सकाळ मित्रांनो। इथं मी गाडी लावली आहे, आता इथून आपल्याला वरती जावं लागेल। असं ह्या साईडनी वरती जायला रस्ता आहे, त्या कोपऱ्यामध्ये कडेलोट पॉईंट म्हणून आहे। जो कोण गद्दारी करायचा, जो कोण असं, त्याला त्या कडेलोट पॉईंट वरती डायरेक्ट खाली फेकून द्यायचे। खूप खोल दरी आहे तिथून, तिथून आजूबाजूला पूर्ण जुन्नर शहर सुद्धा दिसतं। ते मित्रांनो या वायटी एडिटर चॅनल आहे आपला, फॉलो करा, लाईक, शेअर, सबस्क्राइब, कमेंट काय असेल या लवकर। एकदम जाहीर सूचना लिहिलेली आहे इथं गाईस, प्लास्टिक बंद। आणि ही पूर्ण माहिती आहे, पॉज करून बघू शकता तुम्ही। मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये पण सांगेल। प्रज्ञेश भालेराव। हा भाई, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। आजचा दिवस काही स्पेशल होता हे तुम्हाला पुढेही समजेल। अगदी प्रत्येक पावलांवरती जाणवत होतं कसं आपले महाराज आजही सर्वांच्या मनातले आणि या भारतभूमीचे जाणता राजा आहे। ट्रेकची सुरुवात करताच अगदी 50 पायऱ्या चढून वर आलो की आपल्याला दिसतो तो गडाचा पहिला दरवाजा, जो पेशव्यांच्या काळात बांधण्यात आला। घेतो की मामा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। आम्ही सर्वांनी मिळून महाराजांना अभिवादन केलं आणि दादासोबत गप्पा मारत पुढे निघालो। नाही दादा, पुण्यातलाच आहे मी। तुम्ही मुंबईवरून आले का? हा इथले। नाईस नाईस। म्हणलं आता यूट्यूब चॅनलची सुरुवातच करायची, आशीर्वाद घेऊनच चालू करू। मग खतरनाक गरम होत होतं काल, आज पूर्ण वातावरण चेंज झालंय। असं वाटतंय की कोणत्याही मोमेंटला पाऊस पडेल। आत्तापर्यंत मित्रांनो जेवढे पण गड किल्ले फिरलोय, त्या गड किल्ल्यांपैकी हा शिवनेरी किल्ला जो आहे तो सगळ्यात स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे। कुठंच प्लास्टिक नाहीये, काहीच नाहीये। चांगली गोष्ट आहे हे। असंच या प्रकारे जसं या किल्ल्यावरती सगळी स्वच्छता वगैरे ठेवली आहे, तसे बाकीच्या किल्ल्यांवरती पण ठेवलं पाहिजे। महाराजांची वास्तू, त्यांचा सहवास या गड किल्ल्यांवरती होता। तर हे आपल्यासाठी फक्त भटकंती म्हणून नाही किंवा पर्यटन म्हणून नाही, तर आपल्या महाराजांचे गड किल्ले, ते घर होतं त्यांचं, हे जपलंच पाहिजे मित्रांनो आपल्याला। इथं पण एक तटबंदी आहे,
जी पूर्ण तटबंदी केलेली आहे, जे पूर्ण बांधकाम आहे ते पूर्ण अजूनही एकदम चांगल्या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे लोकांनी तेवढं मेंटेन ठेवलेलं आहे शिवनेरी किल्ला. नक्कीच हा जो दुसरा दरवाजा आहे मित्रांनो, गणेश दरवाजा आहे हा वाला. शिवनेरीवरती दुसरा दरवाजा लागतो तो गणेश दरवाजा, जो यादवांच्या काळात बांधण्यात आला आणि तेव्हाचा पहिला दरवाजा होता. परवानगी दरवाजा हा यादवांनी बांधला, जो आत्ता आपल्याला पडलेल्या अवस्थेमध्ये बघायला भेटतो. अगदी त्याच्याच मागे दिसतो तो पीर दरवाजा, बहमनींच्या काळात बांधण्यात आला. हा गडाचा तिसरा दरवाजा आहे मित्रांनो, पीर दरवाजा म्हणतात या दरवाजाला. हा खूप मोठा आहे तसं बघितलं गेलं तर, आणि दोन्ही साईडला मावळ्यांना लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी जागासुद्धा बनवलेली की ते तिथं आराम वगैरे करू शकतात. जुन्नर बाजारपेठवरती लक्ष ठेवण्यासाठी शिवनेरी किल्ला हा खूप महत्त्वाचा होता आणि याच गोष्टीमुळे यादवकालीन राज्यामध्ये या गडाचा निर्माण केला आणि त्यानंतरही अनेक राज्यकर्त्यांनी इथं राज्य केले. इथं कमीत कमी 70 ते 80 प्रकारचे झाडं लावलेले आहेत त्या गडावरती. गुलमोहर आहे, अजून खूप प्रकारचे झाडं आहेत. इथं बघू शकता मस्त डिझाईन केली आहे खाली, आणि या साईडला बगीचा वगैरे केला आहे जाण्यासाठी. तर खाली पण जाऊया आपण, पहिले वरती जाऊया. हे गडाचा जुन्यावाल्या पायऱ्या आहेत जे थोडेसे तुटलेल्या अवस्थेमध्ये बघायला भेटतात, आणि हे नवीन पायऱ्या आहेत. आपण तिसऱ्या दरवाजातून वरती आलो आहे. इथून वरती गेल्यानंतर आपल्याला हत्ती दरवाजा लागणार आहे, जो खूप मोठा आहे. खतरनाक गरम होते गाईज आज पण. रामकृष्ण हरी. हे गडावरून येताना पाणी जमा झाले इथं. काय म्हणतो भाऊ? निवांत. छत्रपती शिवाजी महाराज जय. हळूहळू भाऊ. हा नको का? प्रज्ञेश भालेराव कलाकार पॅडी म्हणून आहे बघ, माहिती आहे? हे धन्यवाद भाई. आपले सबस्क्रायबर मित्र भेटले होते मित्रांनो, छान वाटलं. हत्ती दरवाजापाशी येऊन पोचलो. टर्न मारला समोर तिथं बघू शकता, हे थोडं पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. हे जे तुम्हाला दिसतंय हे जे पहिलेचे तटबंदी करायचे, त्या तटबंदीमध्ये गुळ वापरायचे, चुना वगैरे वापरायचे त्याला तटबंदी मजबूत करण्यासाठी. गडाचा 5वा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा, जो यादवांच्या काळात बांधण्यात आला आणि नंतर निजामशाहीमध्ये नवनिर्माण पण केलं. हो, हत्ती दरवाजा बघू शकता, असला मोठा आहे, मॅसिव्ह एकदम. पूर्ण हत्ती जाऊ शकतो, पण हत्ती जाण्यासाठी नाही बनवला हा दरवाजा. एवढ्यावरती हत्ती येऊच नाही शकत. हे दाखवते की कलाकारी कशी केली पोरांनी, नावं लिहिलेत त्याच्यावर. आपल्या महाराष्ट्रात ऑलरेडी खूप कलाकार आहेत. हे बघू शकता, तिथं SS लव लिहिलंय, दिसत असेल तर. सगळ्या पानांवरती नावं लिहिलेली आहे बघा. करण म्हणजे महाराष्ट्रामध्ये कलाकार लोकांची कमी नाही आहे. मी एवढं स्वतःला क्लेम करतो की मी कलाकार आहे म्हणून, पण खरे कलाकार तर हे लोक आहेत जे पानांवरती नावं लिहून गेलेत स्वतःच्या पुकीचे आणि आपले. हे सगळे ज्यांनी नावं लिहिलेत ते सगळे पुकी संघटना आहे. हत्ती दरवाजामधून आत आलो की आपल्याला 2 रस्ते दिसतात. एक रस्ता जातो शिवजन्मस्थळाकडे आणि दुसरा रस्ता जातो तो शिवाई देवी मंदिराकडे. याच देवीच्या नावाने आपल्या महाराजांचं नाव ठेवण्यात आलं. 2 रस्ते होते तिथं, लेफ्ट आणि राईट साईडला. तर आपण राईट साईडला आलो शिवाई देवी मंदिराकडं, आणि तो लेफ्ट साईडचा वरता डायरेक्ट गडावरती जातो तो रस्ता. तर आपण पहिले दर्शन घेऊया आणि मग वरती जाऊ. प्रोटेक्टेड मॉन्युमेंट नक्कीच भाऊ, वादच नाही. पण येऊन पोचलो आहे गडाच्या एकदम मेन वास्तूवरती.
जे शिवाई देवी मंदिर आहे, ज्या मंदिरामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं. आऊसाहेब जेव्हा ते गरोदर होते, आऊसाहेब जिजाऊमाता त्यांनी ह्या मंदिरामध्ये नवस बोलला होता देवीला की जर का त्यांना पुत्र झाले तर त्यांचं नाव मी तुझ्या नावाने ठेवेल. तर हेच ते मंदिर आहे मित्रांनो. आपण आतमध्ये जाऊया, दर्शन पण घेऊ, तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन. अरे अरे बाळा, हळू हळू हळू. लागलं का? महाराजांची पेंटिंग आहे, CCTV लावलेले आहेत. यार मैं इतना सुंदर क्यों हूं? तर मंदिरामध्ये ऑलमोस्ट एकदम प्राचीन काळाची बांधकाम दिसतं तुम्हाला, एकदम प्राचीन अवस्थेमधलं. हा आपला भगवा जो शिवनेरीवरती पण फडकतोय. फोटोसाठी नाही दादा, व्हिडिओ काढतो मी याच्यात. हां, यूट्यूबवर ब्लॉग टाकतो मी डायरेक्ट. हा सगळे दिसताला असे थांबा. सगळे लवकर या लवकर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. धन्यवाद सगळ्यांना. टाकतो मी YouTube वरती. हे वरती शिवाई देवीच्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण खालच्या साईडला आलोय मित्रांनो, आणि वरतूनच खाली आलोय भाऊ आत्ता. तर खालून जाऊ मी. हा खालून रस्ता आहे, जो रस्त्याने आपलं हॉटेल त्या साईडला आहे बहुतेक कुठंतरी. आणि जेव्हा वरती असं मी बघत होतो, खालून वरच्या साईडला बघत होतो, हा पूर्ण असा डोंगर दिसतो. ठीक आहे, तर डोंगरामध्ये सगळीकडं असे गुफा बनवलेले आहेत, आणि ते गुफा खालून पण दिसून येतात. तुम्हाला मी दाखवतो. प्रत्येक गुफामध्ये तर जाऊन नाही दाखवू शकत, पण आपण जाऊया एकदा आतमध्ये. हे बघू शकता, असे दलिंदर लोक आहेत ना आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये. दिल बिल काढून ठेवलं इथं, दिसतंय का तुम्हाला? बघा, नावं लिहिलेले आहेत, छोटे छोटे खोले आहेत मित्रांनो. असले 65 लोक आहेत ना, सगळीकडे केले. बघू शकता गुफा वगैरे. तिथं जे ते शिवाई देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरातच दर्शन घेऊन आपण आत्ता खाली आलेलो आहे. खालच्या साईडला म्हणजे जिथं गुफा वगैरे बांधलेले आहेत पूर्ण. आणि हे जो डोंगर आहे त्याला फोडून आतमध्ये गुफा बनवल्यात. लहानपणीपासून ज्या गोष्टीचं स्वप्न होतं की जिथं श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मले होते, त्या गडाला कधी ना कधी भेट द्यायची आहे. आणि माझा एकदम वेगळा उद्देश आहे आज ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी. कारण की जे मी तुम्हाला सांगितलं की मॅजेस्टिक महाराष्ट्र सिरीज आपण जे चालू करतो आहे, किंवा जे आपले गड किल्ले फिरायचे आहेत, आपल्याला सह्याद्रीची भटकंती करायची आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तर त्या गोष्टीसाठी शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे की महाराजांच्या आशीर्वादाबिना हे कधीही पूर्ण होऊ नाही शकत. तर मला वाटलं की माझी सुरुवात करण्यासाठी ही जागा एकदम बेस्ट असेल. खाली परेड चालू आहे यार कसला तरी, आवाज पण येतोय. हा असा आपला शिवनेरी किल्ला. काही ना काहीतरी लिहिलेलं आहे. हे जे तुम्हाला अक्षर दिसतात आहेत, हे असं ज दिसतंय मराठीमधलं. ही 30 वाली केव आहे वाटतं. आणि ह्या साईडला पण जायला रस्ता आहे, इकडे पण जाऊ. मंदिरात आलो आपण. ना सगळं सांगत असेल. ए बाळा, तू किती गड किल्ल्यांवरती फिरला? राजगडला गेलेला ना तू? एकटा गेला बाळा? संभाजी महाराजांना कोणी मारलं होतं? औरंगेनी. औरंग्या म्हणायचं. बरोबर आहे ऐकू. अभिमान आहे मला तुझा, असंच मोठा हो. औरंगेने मारलं भाई. हा हा आराम करला. भाई शिकारे पोरांनो, याच्याकडून काहीतरी शिका तुम्ही. जरा ते लहान मुलगा बघितला असेल तुम्ही आत्ता, तो लिटरली लहान असून त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये रायगडला गेला होता तो त्याच्या वडिलांसोबत. अशीच प्रेरणा सगळ्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या लहान मुलांना, त्यांच्या मुलाबाळांना द्या. कारण ह्या सर्व गोष्टी जर का आपण नाही केले तर कोण नाही करणार. ह्या गोष्टीचं लक्षात ठेवा तुम्ही.
आता तो जो लेफ्ट होता तिकडून, ज्या शिवाई देवीला गेलो आपण खालून राईट मारून, जो राईट साईडचा लेफ्ट साईडचा रस्ता वरती गडाकडं जातो. आता जाऊया इथून वरती. हो हाय. मेना दरवाजापाशी येऊन पोचलोय मित्रांनो आपण. हा दिसायला तर छोटासा दिसतोय, दोन्ही पण साईडला वरती जाण्यासाठी जागा आहे. असे खिळे लावलेले आहे तिथं लोखंडाचे, बघू शकता. मेना दरवाजाच्या एकदम समोरच्या बाजूला अगदी 10 ते 15 पायऱ्या चढल्यानंतर कुलूप दरवाजा आहे, बघू शकता. इथं कुलूप दरवाजा जो आहे तो शेवटचा दरवाजा म्हटला जातो. मेना दरवाजा आणि कुलूप दरवाजा हे दोन्हीही की स्टोन स्ट्रक्चरमध्ये आहेत, जे यादव आणि निजामांच्या काळात बांधण्यात आला. अंबरखान्याचं वैशिष्ट्य म्हणजे जर शत्रूचं आक्रमण झालं तर या अंबरखान्यामध्ये इतका धान्य साठा ठेवू शकतो की 1000 कुटुंब 7 वर्षासाठी आरामात शिवनेरी किल्ल्यावरती राहू शकतात. खूप जास्त सुंदर आहे वरच्या बाजूला आपला गड, आणि खूप मस्त वाटतंय गडावरती पोहोचल्यानंतर. सर्वीकडे बगीचे झाडं वगैरे लावलेले आहेत, एकदम थंडगार वातावरण आहे मित्रांनो. आणि ह्या साईडला महाराजांचं जन्मस्थान म्हणजे जे इमारत आहे तिकडे त्या साईडला जायचा रस्ता आहे. हा लांब आहे अजून. तुझं नाव सांग. मयंक. पूर्ण नाव सांग. नाही सांगणार. कट्टी करतो मग मी तुझ्यावर. व्हिडिओज बनवताय छान छान. सांग तू कुठला कुठला किल्ला पिला त्याचं नाव सांग. 2 नाही 9 किल्ले. बघ आता शिवनेरी, रायगड, राजगड, विशालगड, तोरणा, पुरंदर, पन्हाळा, विजयदुर्ग, जंजिरा, आणि आता पुढे हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड ये. आणि रात्री काय करशील झोपेत? पप्पा पाय दाबा, पाय दाबा. आज कोणत्या गडावरती आला तू? शिवनेरी. तुझा फेवरेट प्लेअर कोणता आहे सांग मला. नाव सांग. इथे हे प्लेअरचं नाव सांग ना मला. हा परत सांग. विराट चंद्र कोहली. मित्रांनो वरती आल्यानंतर जे तुम्हाला दिसतंय, ही जी इमारत तुम्हाला दिसतीये ही वाली आपले महाराज ज्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला, हीच ती जागा आहे. ही पावन जागा, हा पावन किल्ला ज्याच्यावरती आपल्या अखंड भारताचे भूपती श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या जागेवरती. त्या साईडला इथं अजून पण असे राजवाड्याचे अवशेष दिसतात आहेत, पण ते सध्या तरी असे पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत जास्त करून तरी. हे बघू शकता. आणि ही ती इमारत आहे ज्याच्यामध्ये महाराजांचा जन्म झाला होता. आपण पहिले आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊ पहिले आणि मग बाहेर जाऊ. आल्यावरती असं पूर्ण अंगण बघायला भेटतं मित्रांनो. मस्त ह्या जागेवरती महाराजांचे पाऊल, त्यांचं बालपण, त्यांच्या बालपणीच्या आठवणी, आऊसाहेब, त्यांचा सगळ्यांचा सहवास होता या जागेवरती. तर मित्रांनो फायनली आपण येऊन पोचलो आहे शिवनेरी किल्ल्यावरती, ज्या किल्ल्यावरती श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. महाराजांचे जे लहानपणीपासून अक्षरशः लहान मुलं असल्यापासून ज्यांचे कथा कादंबऱ्या ऐकतो आपण, ज्यांच्या स्कूलच्या कंपसमध्ये, पॅडवरती, सायकलवरती, सगळीकडे घरामध्ये सगळीकडे आपल्याला महाराजांची प्रतिमा इथे बघायला भेटते. 2 मजली इमारत आहे. 2 मजली इमारतीमध्ये वरती तरी असं थोडंसं बसण्यासाठी वगैरे बनवले, पण खालचा जो मजला आहे, जो तळमजला आहे, त्या तळमजल्यावरती पूर्ण अखंड
स्वराज्याचं स्वप्न 1630 मध्ये पूर्ण भारतभूमीला जो जाणता राजा भेटला तो ह्या जागेवरतून त्याचा सूर्य उगवला होता मित्रांनो. हे जे तुम्हाला तळ दिसतंय बदामी टाके असं म्हणतात या तळाला. बहुतेक हे बदामी आकारचं आहे त्यामुळे असं नाव दिलेलं आहे त्याला. एकदम समोरच्याच बाजूला आहे, तिथं एक आहे आणि इथं एक आहे. आणि ह्याच्या बरोबर बॅक साईडला तो कडेलोट पॉईंट आहे जिथं महाराज स्वराज्यामध्ये जे काही लोक स्वराज्यासोबत अशी बेईमानी करायचे किंवा गद्दारी करायचे त्या लोकांना त्या कडेलोट पॉईंटवरतून डायरेक्ट खाली फेकून द्यायचे शिक्षा म्हणून. इकडून आता चाललोय मी कडेलोट पॉईंटकडं. सगळी मंडळी पण चालली आहे तिकडं. आणि तिकडं समोरच माळशेज घाट पण आहे. हे जेवढं तुम्हाला काही दिसतंय माळशेज घाटामध्ये एकदम खतरनाक पाऊस भरलाय आणि मला असं वाटतंय की हे झाल्यानंतर मी माळशेज घाटला जावं. पण ह्या जागेवरतून डायरेक्ट खाली फेकून द्यायचे या कडेलोट पॉईंटवरतून. बघू शकता किती खोल आहे आणि आजूबाजूला पूर्ण जुन्नर गाव दिसतंय. समोर माळशेज घाटची डोंगर रांग आहे. शिवनेरी किल्ल्यावरती मित्रांनो आपल्याला एक मस्जिद सुद्धा बघायला भेटते. ही जी तुम्हाला समोर मस्जिद दिसते निजामांच्या काळात ही मस्जिद बांधण्यात आली होती आणि ती अजून पण चांगल्या अवस्थेमध्ये आहे. शिवकुंज हे काही वर्षांपूर्वी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून बांधण्यात आलं आणि इथे राजमाता जिजाऊ आणि बाळ शिवाजी यांची मूर्ती बघायला भेटते. तर मंडळी जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा. चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब पण करा म्हणजे तुम्ही पुढचे कुठलेही व्हिडिओज मिस नाही करणार. मी तुमचा होस्ट प्रज्ञेश सायनिंग ऑफ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.